झालं आता लोकांचा पाऊस आला ना की आता हाडं दुखायला सुरू होतील, हाडांचे त्रास सुरू होतील. लोकांना काय वाटतं की बाबा हे कॅल्शियमचा त्रास आहे. नाही, प्रत्येक हाडाचं दुखणं हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नसतं. चुकीचा उपचार कायमस्वरूपी नुकसान करू शकतो, समजून घ्या. आणि यात काय होईल माहिती आहे का, आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे की पावसाळा आला की हाडं दुखायला सुरू होतात. का बरं होतं हे कारण काय, थोडंसं समजून घ्या ना, शरीराला समजायला शिका. आता काय असते माहिती आहे का, आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारची हाडदुखी वेगवेगळ्या आजारांकडे इशारा करतात. त्यामधलं पहिलं म्हणजे काय, संधिगतवात, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस आम्ही म्हणतो. याच्यात काय होईल, तुम्हाला चालताना किंवा असं जिने चढताना दुखल, सकाळी काही मिनटं तुम्हाला कडकपणा देखील जाणवेल, तुमच्या गुडघ्यात असा कटकट आवाज येईल, हालचालींमध्ये तुम्हाला त्रास होईल आणि संध्याकाळी यातल्या वेदना वाढतील तुमच्या. आलं लक्षात. दुसरं म्हणजे काय, तुमचा आमवात किंवा ज्याला तुम्ही वाताचा त्रास म्हणतात. बऱ्याच गावांमध्ये फक्त वाते असं म्हणतात. रुमटॉइड आर्थरायटिस. यामध्ये काय होईल, दोन्ही हातापायांच्या संध्यामध्ये एकसारखी वेदना होते. सकाळी कमीत कमी अर्धा ते 1 तास तुमचं वेदना जाणारच नाही, कडकपणा जाणवेल, तुमचे सांधे सुजतील, थकवा येईल, कधी कधी तुम्हाला ताप आल्यासारखं देखील वाटेल. यामध्ये आलं लक्षात. तिसरं म्हणजे काय, व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता, तुमचा आवडतीचा विषय. यामध्ये काय होईल, संपूर्ण शरीरात हाडदुखी होईल. ठीक आहे, स्नायू कमकुवत होतील तुमचे, वारंवार गोळे येतील पायाला, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गोळे येतात. सहज तुमचं फ्रॅक्चर देखील होईल, थकवा येईल. आणि चौथं म्हणजे काय, युरिक ॲसिडचे सांधेदुखी, याला तुम्ही काय म्हणतात, गाऊटचा त्रास. अचानक अशा तीव्र वेदना होतात तिथं. अंगठ्याच्या अशा सांध्यामध्ये, छोटे छोटे जे अंगठे असतात पायाचे, बोटाचे, यामध्ये तुम्हाला खूप वेदना होतील. लालसरपणा येईल, सूज येईल. असं स्पर्श केलं तरी तुम्हाला सहन होणार नाही, धक्का लावला तरी जरा दुखेल. पाचवं म्हणजे कोणतं, ते म्हणजे संसर्ग किंवा गंभीर आजारामुळे होणारे काही हाडदुखी असतात. यामध्ये रात्री वेदना वाढतात, या रात्रीच्या वेदना असतात. वजन कमी होणे किंवा ताप येणे, सतत एकाच जागी असणं वेदना होत असेल तर तुम्ही याकडे लक्ष द्या, औषध घ्या, आराम घ्या आणि काळजी घ्या. पाच्यात बेसिक तुम्हाला काही टिप्स सांगतो. वेदनेचे नेमकं कारण शोधा. तुम्ही स्वतःहून उगाच औषध घेऊ नका, कारण शोधा यामागचं. पुरेसं असं सूर्यप्रकाश आपल्या तुमच्या दैनंदिन याच्यात आला पाहिजे आणि संतुलित आहार घ्या. नियमित वजन नियंत्रित आणि योग्य व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. शरीराची योग्य बैठक, तुम्हाला बसायची पोझिशन पण चुकीची आहे तुमची. गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला, रक्त तपासणी, एक्सरे या तपासण्या करून घ्या. ठीक आहे. आता याच्यात कसं होईल माहिती आहे का, एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक हातदुखीचा उपचार सारखा नसतो. त्यामागचं कारण वेगळं असतं तर उपचार देखील वेगळं असतं. तुमचं काय होतं, थोडंफार तुम्ही मनाला डायग्नोसिस करता, काहीतरी उपाय करता, मग तो उशीर होऊन जातो नंतर. ठीक आहे. आता आजार वाढवण्यापासून वाचायचा असेल तर योग्य ते निदान आधी समजून घ्या ना, काय होते, मग त्याचं निदान करता येईल. ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.